पोलिसांच्या सहकार्यानेच म्हसा यात्रा सुरळीत. मुरबाड येथील म्हसा यात्रेला गालबोट लावणारे व वर्षानुवर्ष लागलेले बेकायदेशीर धंद्याचे ग्रहण होते. जुगार, मटका, पाकोळी, कालापिला, दारूचे गुत्ते यावर्षी सपशेल बंद करून चोख कायदा सुव्यवस्था राखली गेली असल्याने यात्रेकरूंना देखील या यात्रेत मनसोक्त आनंद लुटता येऊ लागला आहे. यात्रेत चोख बंदोबस्तासाठी अधिकारी तसेच 450 पोलीस कर्मचारी, 20 टेहळणे टॉवरवरून 20 पोलिसांकडून मोक्याच्या ठिकाणी लक्ष ठेवले जात आहे. होमगार्डचे फिरते पथक असल्याने गेल्या 4 दिवसात पाकिटमारी चोरांसारखे कोणतेच अनुचित प्रकार घडले नाहीत. यात्रा शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी यावेळेस विशेष उपाययोजना करताना मुरबाड शहरातील या मुख्य रस्त्यावरील खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वाहन दादासाहेब एडके यांनी सामंजस्याने बाजूला करताना जीप चालकांना प्रत्यक्ष भेटून सहकार्याची भावना व्यक्त केली. रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडीचे नियोजन सामंजस्याने करण्यात आल्याने भाविकांनी सुस्कारा सोडला आहे. त्यातच गेले 2 दिवस सलगच्या भाविकांनी मांदियाळी अवतरली आहे. यात्रा परिसरात राजकीय जेवणाळींचे फट रंगत असताना ती गर्दी व यात्रेकरूंच्या गर्दीचा उच्चांक वाढलेला असताना देखील संपूर्ण म्हसा यात्रेत चोख पोलीस बंदोबस्त बजावण्याचे योगदान व श्रेय हे केवळ नुकतेच येथे रुजू झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके यांना जाते. दादासाहेब एडके यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे यंदा प्रथमच म्हसा यात्रा निर्विघ्नतेने पार पडत असल्याने तहसीलदार अभिजित देशमुख व म्हसा ग्रामस्थ तसेच दैनिक पत्रकारांसोबतच मनपूर्वक अभिनंदन करीत आहेत. 3 तारखेपासून सुरू झालेल्या म्हसा यात्रेचा आज 5वा दिवस आहे. ही यात्रा 10 ते 12 दिवस चालते. दरवर्षाला या यात्रेत रोज लाखो भाविक हजेरी लावतात. हौसे नवसे यात्रेतील झगमग काटात बघण्याचा अधिकार नसलेला पोलीस नावाचा माणूस बाजारात जत्रेला गेलेली आपली पत्नी, सून, मुलगी ही सुखरूप घरी येण्याची खात्री ज्याच्यावर आपण टाकतो किंवा विश्वास दाखवतो अशा त्या खाकीतील पोलिसाला मात्र म्हसा यात्रेत दिव्यांची आरास, आकाश पाळण्याची मौज, मौत का कुओचा थरार ह्या साऱ्याचा आनंद घेण्याचा अधिकार त्याला नसतोच का? आपण आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसह हा आनंद घेत असताना मात्र हा उंच मनोऱ्यावर टॉवरवर मात्र आपल्यासारखाच कुटुंबवत्सल असलेला पोलीस नावाचा माणूस याला या झगमगाटात पाहण्याचा अधिकार नसतो का? आपलं कर्तव्य बजावताना आपली नजर रोखून संरक्षणाची जबाबदारी पार पडताना कोण खिसा कापतोय, कोणी महिलांचं मंगळसूत्र खेचतंय का, हे कुठे काही विपरीत घडतंय हे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवीत कर्तव्यात दक्ष असलेल्या या पोलीस दादाच्या सेवेला सलाम. गौसे देखील येथे मोठ्या संख्येने येतात. यात्रा निर्विघ्न पार पडण्याची बहुमूल्य जबाबदारी ही पोलीस विभागाची असते. यावर्षी यात्रेकरूंना निर्विघ्न यात्रेचा आनंद एकंदरीतच मिळालेला आहे. पोलीस बंदोबस्त चोख असल्याने बेकायदेशीर धंद्याच्या घटनांतून यात्रेकरू सुटल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड, पोलीस निरीक्षक एडगे यांच्या कर्तव्य कुशलतेला व त्यांच्या सहकार्यांना जातात. यावर्षी आता पावसामुळे शेतकऱ्यांचं फार प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे यावर्षी यात्रेला आम्ही देवाला साकडं घातलेलं आहे. या वर्षाचं 2026 आहे, हे लोकांना शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं जावं आणि ही यात्रा पौष पौर्णिमेपासून सुरू झालेली आहे आणि ह्या यात्रेची पार्श्वभूमी आहे. ही यात्रा महाराष्ट्र, गुजरात राज्य, आंध्र प्रदेश, कर्नाटक 4 ते 5 राज्यातून इथे व्यापारी आणि शेतकरी येत असतात आणि ही यात्रा आज यात्रेचा 4था दिवस आहे. स्थानिक थोडा भाविक कमी आहे पण बाहेरचा भाविक फार प्रमाणात आहे. आता आपल्या कंपनीचे जे वर्कर आहेत यांचे पगाराचे झाल्याच्या नंतर ही यात्रा जवळजवळ 10 ते 15 दिवस सुरळीतप्रमाणे चांगल्या होत्या. याच्यामध्ये पोलिसांचा शहाचा वाटा आहे, कारण जे पोलिसांनी जे शिस्त लावलेली आहे ती फार यावर्षी कुठंही ट्रॉफिक नाही, कुठेही पाकिटमारांचा हे नाही, ते एकदम शिस्तबद्ध काम केलेलं आहे.